1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण आणि नंतर थेट खून करून मृतदेह चाळीसगाव कन्नड घाटात फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर शहरातून 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सर्व आरोपी सिल्लोड तालुक्यातीलच असल्याची माहिती आहे। नेमकं काय घडलं होतं पाहूया आमच्या प्रतिनिधीचा हा रिपोर्ट। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव बोदवड रस्त्यावरून अपहरण झालेल्या व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे वय 55 यांचे बोदवड येथे कृषी सेवा केंद्र असून ते व्यवसायानिमित्त शनिवारी 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास उंडणगाव येथे व्यापाऱ्यांकडून मकाचे पैसे घेण्यासाठी गेले होते। पैसे घेतल्यानंतर रात्री 8च्या सुमारास ते दुचाकीने क्रमांक MH20GF0443 घरी परतत असताना उंडणगाव बोदवड रस्त्यावरून त्यांचे अपहरण करण्यात आले। रात्री उशिरापर्यंत गव्हाणे घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला। अखेर त्यांच्या मुलाने अजिंठा पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। त्यानंतर मध्यरात्री सुमारे 12 वाजता तुकाराम गव्हाणे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला कॉल आला। कॉलवर अपहरणकर्त्यांनी वडिलांचे अपहरण केल्याचे सांगून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि रक्कम न दिल्यास गंभीर परिणामांची धमकी दिली। काही वेळानंतर पुन्हा गव्हाणे यांच्या काकांना फोन करून 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली। खंडणीची मागणी वाढत चालल्याने कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, वडोदा बाजार पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवली। त्यानंतर दिनांक 29 डिसेंबर रोजी पहाटे चाळीसगाव कन्नड घाटात तुकाराम गव्हाणे यांचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर महामार्ग पोलीस व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर प्राथमिक तपासात अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी त्यांचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटात फेकून दिल्याचं समोर आलंय। या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर शहरातून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये गोळेगाव येथील 2, पालोदवाडी येथील 2 आणि पानवडोद येथील एका व्यक्तीचा समावेश आहे। मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींची नावं जाहीर केलेली नाहीत। सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून खुनामागील नेमके कारण केवळ पैशांचा वाद होता की यामागे आणखी काही कारणं आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं असून व्यापारी वर्गात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। आनंद गांगुर्डे, इंडिया स्टेंग न्यूज, चाळीसगाव।